धामारी परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे। अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। तर शिरूरच्या धामारी परिसरात मुसळधार पाऊस सध्या बरसतोय। यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये पावसानं हाहाकार माजवला। याचाच परिणाम उत्तर पुणे जिल्ह्याच्या धामारी परिसरात खरं तर या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आता मी सध्या उभा आहे त्या कोथिंबिरीच्या शेतात। अक्षरशः शेताला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि कोथिंबिरी हे पीक खरं तर सेन्सिटिव्ह आहे। जास्त पाण्याचं प्रमाण झाल्यानंतर या कोथिंबिरीचं नासण्याचं प्रमाण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसतं आणि याचा परिणाम शेतकऱ्यांच्या कुठेतरी चिंता वाढताना पाहायला मिळत आहे। आणि अशाच प्रकारे जर पाऊस बरसत राहिला तर कोथिंबिरीच्या आवक जी बाजार पेठेमध्ये होणार आहे ती तर कमी प्रमाणात होईल आणि त्याचाच बाजारभाव मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाढून ग्राहकांना याचा परिणाम पाहायला मिळणार आहे। आणि या पावसाळ्याचं खरं तर परिणाम होत असताना शेतकऱ्यांचं अतोनात हाल होतात आणि शेतकऱ्यांचे डोळे अक्षरशः हे खरं तर आभाळांकडे लागलेले आहेत। अशी अवस्था आता शेतकऱ्याकडे झाली आणि गेल्या काही दिवसापासून हा पडणारा पाऊस कधी थांबतोय आणि यातून कधी मुक्तता मिळते हे आता शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत। आणि प्रशासनानं लवकरात लवकर या पिकांचं खरं तर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांच्या वतीनं मागणी केली जात आहे। परंतु याकडे प्रशासन कशा प्रकारे पाहते आता हे पाहणं गरजेचं आहे। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, शिरूर।